डीजल का क्या हुआ? पेट्रोल का क्या हुआ? मित्रों, गैस हो, पेट्रोल हो, डीजल हो, हर प्रकार से महंगाई बढ़ रही है कि नहीं बढ़ रही है? महंगाई को लगातार बढ़ाने वालों जनता माफ नहीं करेगी। अब की बार मोदी सरकार। देशात महागाईचा स्फोट, इंधन दरवाढीचा भडका, सर्वसामान्यांमध्ये संतापाची एकच लाट उसळली। आता इतके महागाई करून ठेवली ना, कशाचा ताळमेळ कशाला लागत नाही, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा हे देखील आम्हाला कळत नाही। सर्वसामान्यांनी जगायचं कसं हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला। गरीबावर अन्याय होऊन राहिला यार। वोटिंगच्या वेळेस बरोबर सांगते आम्ही असं करतो तसं करतो, हे सगळं सरकार काही कामाचं सरकार नाही। मोदी सरकारच्या ह्याच्यामध्ये तर जास्तच झालंय पण कमी नाहीये। गरिबांचं काय होणार? आम्ही कुठून कमवणार? आमच्या घर कसं चालणार? मनमानी चालू आहे सगळंच, काय नाही, सर्वसामान्याचे हाल आहे त्याच्यात। की पुढच्या वर्षी तुमची लाईट पण मोदींनी नाही घालवली ना, आणि सगळ्यांना बिना लाईटीचं ते पण आपल्याला सहन करायला लागलं। फालतूगिरी येते, लाज नाही वाटत का मंत्री लोकांना? ते विमानानं घेणार आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांनी आम जनतेला मोटरसायकल सुद्धा वापरू नये। म्हणजे 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही तेल उत्पादन वाढीसाठी काहीच केलं नाही। शेतकरी अंधभक्त नाही, हे पंतप्रधानांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। पाणी टंचाई आहे, महागाई आहे, नोकऱ्या नाहीये, तर आम्ही आमचा गुजारा कसा करायचा? कसं काय दिवस काढायचे? आम्ही करायचं काय?